ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने एक यादी जाहीर केली आहे 100 लोकांची की जगातले सर्वात विद्वान आणि मार्गदाते, मुक्तिदाते, कल्याण करणारे लोक कोण आहेत, की ज्यांच्यामुळे आजचा मानवी समाज, मानवतावादी समाज, समतावादी समाज जिवंत आहे. त्याच्यात 1 नंबरला कोणाचं नाव असेल? तथागत गौतम बुद्धाचं 1 नंबरला नाव आहे. 2 नंबरला भगवान महावीर आहेत. 3 नंबरला सम्राट अशोक आणि 4 नंबरला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे. हे करणारे लोक, जगातले सगळे लोक ज्या पद्धतीने आपल्या महापुरुषांचा विचार आत्मसात करण्याची गोष्ट करतात, आम्ही या लोकशाही व्यवस्थेबद्दल जागरूक होणार आहोत का? तुम्ही आमदार खासदार होण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. प्रधानमंत्री मुख्यमंत्री व्हा, पण माझ्या जातीचा माणूस आमदार आहे, खासदार आहे, प्रधानमंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, राष्ट्रपती आहे म्हणजे माझी माझ्या जातीची सत्ता आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ही अंधश्रद्धा पहिल्यांदा बाहेर काढा. असं काही नाहीये. तो तुमच्या जातीचा आहे का, याच्यापेक्षा त्याची मती शिवराय शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची आहे का, त्यावर सत्ता परिवर्तन अवलंबून आहे, त्यावर हा व्यवस्था अवलंबून आहे. म्हणून बाबासाहेब म्हणाले या लोकशाहीकडे सर्वात मोठा धोका काय असेल तर एखादा पक्ष या देशाचं जनहित, या देशाचं राष्ट्रहित, या देशातली समता, या देशातलं संविधान याच्यापेक्षा जर स्वतःच्या पक्षाचं तत्वज्ञान श्रेष्ठ मानत असेल तर भारताची लोकशाही धोक्यात येईल.